तर मित्रांनो, शुभ सकाळ. आजचा व्हिडिओ हा जो असणार आहे ना, आपण जे आहे ना आल्यानंतर एक डेलीचे आपल्या संदेश मोटर्सचे अपडेट आजपासून आपण देणार आहोत. गाडी आल्यानंतर आपण गाडीचं काम वगैरे कसं चेक करतो, गाडी कशी आहे, काय कसं. तर उदाहरणार्थ मित्रांनो, ही जी जी आहे ना, आता VDI डिझेल व्हेरियंटमधली गाडी इन झालेली आहे. गाडी 2018ची आल्यानंतर बेसिक जे आहे ना, आता ह्या गाडीमध्ये तुम्हाला एक कमी काय दिसतंय, तर जसं की व्हील कॅप पाहू शकता, गाडी वगैरे घाण झालेली, थोडं फ्रेश वगैरे करायचं राहिलेले. बाकीचं पाहिलं मित्रांनो, आपण आल्यानंतर एक रबिंग पॉलिश, जेणेकरून जे आहे ना गाडीमधला जो ओरिजिनल पेंटचा जो ग्लो आहे. आता कसं असतं, सन म्हणजे लाईट वगैरे तुम्ही एखादी वेळेस उन्हामध्ये गाड्या लावतात, तर भरपूर वेळेस काय होतं ना, उन्हामध्ये पावसामध्ये गाडी लावल्याने गाडीचा जो व्हाईट कलर आहे ना, तो पिवळसरपणामध्ये येतो. जसं की तुम्ही बघू शकता, या आत्ता जी रनिंगमध्ये गाडीचा कलर आहे ना, हीच जी गाडी आहे, आपण 2-3 दिवसानंतर हिचा व्हिडिओ देखील टाकणार आहोत. त्याच्यामधला कलर आणि आजचा कलर हिचा वेगळा दिसतोय. गाडीमध्ये आल्यानंतर आम्ही चेक सगळ्यात पहिले जे आहेत, गाडी ॲक्सिडेंट आहे का नॉन ॲक्सिडेंटल, सगळ्यात महत्त्वाचं आपण ते गाडीमध्ये चेक करतो. ही जर गाडी पाहिली मित्रांनो, पूर्ण गाडी ओरिजिनल पेन सील टू सील अशी असणार आहे. तर चला मित्रांनो, गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघूया की गाडी कशा कंडिशनला आहे, इंजिन, गिअरबॉक्सला, सस्पेन्शनला. गाडी जी आहे ना, एक 70,000च्या आसपास समथिंग चाललेली. ओव्हरऑल जर पाहिलं ना, समोरच्या साईडने देखील हिला स्क्रीन वगैरे देखील टाकलेली आहे, रिव्हर्स कॅमेरा वगैरे देखील टाकलेला आहे आणि सुझुकीचा स्क्रीनवरती सिम्बॉल देखील अतिशय चांगला असायचा. गाडी जर पाहिली मित्रांनो, चला टेस्ट ड्राईव्ह गाडीची घेऊया आपण. ही जी गाडी ना, अतिशय सुंदर अशी गाडी. आणि सुझुकीच्या गाड्या ना सगळ्यात जास्त विकण्याचं कारण म्हणजे ह्या गाड्यांना जर पाहिलं ना, बक्कळ असं ॲव्हरेज राहतं. 24 ते 25चं ॲव्हरेज देखील देतं. ह्या गाडी एवढं कुठलंही ॲव्हरेज गाडी देत नाही जवळपास डिझेल व्हेरियंटमध्ये. राहिला विषय मित्रांनो बाकी गाडीच्या डिटेल्सचा, तर समोरच्या साईडने पाहिलं ना, तुम्हाला आवाज कमी जास्ती करण्यासाठी बटन वगैरे देखील दिलेलं आहे. स्टेअरिंगला डिस्प्लेसाठी एक अँड्रॉइड स्क्रीन देखील दिलेलं आहे. रिव्हर्स कॅमेरा वगैरे देखील असणार आहे या गाडीमध्ये. मी ह्या टेस्ट ड्राईव्ह गाड्यांच्या का घेतो, प्रत्येक गाडीच्या आल्यानंतर टेस्ट ड्राईव्ह घ्यायचं कारण म्हणजे त्याच्या पाठीमागचं आपल्याला जे आहे ना, वैयक्तिक मी गाडी वापरत असताना याच्यामधले कुठले प्रॉब्लेम्स येतात. मी जे आहे ना, ह्या गाडीमध्ये आम्ही जवळपास 99% कुठल्याही गाडीचं काम जे आहे ना, प्रॉपर करून आपण गाडी सेल आउट करतो, जेणेकरून कस्टमर हॅपी तर आपण हॅपी असतो. घेतल्यानंतर बाकीकडे तुम्ही पाहिलं असताना पैसे इकडं तिकडं होत साहेब. ह्याच्यामध्ये जे असतंय, पैसा ही अशी गोष्ट आहे, तुम्हाला 5-10 हजार रुपयांनी एक महाग लागल स्वस्त लागल तो विषय वेगळा, पण वस्तू क्वालिटी लोकांना दिल्यानंतर 4 माणसं ना आपल्याकडे हक्कानी आणि आपलं माणूस म्हणून येतात ना, त्याचा आनंदच वेगळा असतो. आज मार्केटमध्ये जवळपास काही पण चालू आहे. ॲक्सिडेंट गाड्या 1,00,000-1.25 लाखांनी तुम्हाला 50,000नी स्वस्त पडतात. त्याला तुम्ही महत्त्व देऊ नका, कारण की वस्तू येताना जसे तुम्ही पैसे मोजतात ना, तसेच तुम्हाला वस्तू विकताना सुद्धा देखील पैसे आले पाहिजे. अशा क्वालिटीचा जो माल आहे ना, आपण कस्टमरला प्रोव्हाइड करतो, जेणेकरून कस्टमर आपल्याकडे 4 नवीन माणसं नक्की आपल्याकडे घेऊन येतात. आणि आमची एक व्यवहाराची पद्धत असते, आपल्याकडे व्यवहार झाला